भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सोलापूरचे थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंह चंदेले मुक्त विद्यापीठ व विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायंकाळी प्रगती लॉन्स अंचोळीकर नगर येथे मोठ्या उत्साहात महिला सबलीकरण मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, ज्येष्ठ नेते तथा समाजसेवक सुधीर खरटमल, शोभा मोरे, संतोष पवार, तौफिक शेख, जुबेर बागवान, अक्षय वाकसे, संस्थेच्या अध्यक्षा तथा मुख्य आयोजक नलिनी चंदेले, जावेद शिकलकर, राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीस संगीता जोगधनकर, अबुदकर सय्यद, दिलखुश तांबोळी, सुनीता रोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं। त्यानंतर प्रमुख अतिथींचा यथोचित सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी हिंदी चित्रपट गीते सादर करून कलाकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली। संस्थेच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ मिळवून देऊन त्यांना विकासाभिमुख केलं जातं, असं अभिमानाने संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी महापौर नलिनी चंदेले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलंय। मी विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मी काम करते आहे। जवळजवळ मौलाना आझाद महामंडळ आणि मी मिळून 12,000 महिलांना आम्ही एकत्रित करून बचत गट केले आणि मौलाना आझाद महामंडळ करून 2 कोटी कर्ज महिलांना मिळवून दिले। त्याच्यानंतर 2200 महिलांना एकत्रित करून केंद्र शासन महात्मा गांधी खादी कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योगच्या वतीने 2200 महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसाय सुरू केला। आणि आमच्या संस्थेचे एकच ध्येय आहे की महिला सबल व्हायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे, ती सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आर्थिक तिचं बल तिला शक्तिशाली व्हायला पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे। विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्राने आजपर्यंत अनेक महिला बचत गटांना शासकीय अर्थसहाय्य मिळवून दिलंय। त्यामुळे समाजातील उपेक्षित महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात। समाजातील महिलांना आता कायद्याने पुरुषाबरोबरीचे समान हक्क मिळालेत। महिलांनी घराबाहेर पडून आपली आणि परिवाराची प्रगती साधावी, असं आवाहन धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केलंय। त्या महिलांचे कायदेशीर अधिकार या विषयावर बोलत होत्या। पाषाण युगामध्ये मग तेव्हा सुरुवातीला मी जे बोलते ते लक्षात ठेवा, सुरुवातीला त्यांनी कामाचं डिस्ट्रीब्युशन करून घेतलं। म्हणजे त्यावेळेला ते जेव्हा अजून दगडामध्ये राहत होते आणि त्यांना कपडे बिपडे काय माहिती नव्हते जिंगालाला, त्यावेळची गोष्ट सांगते मी तुम्हाला। मग त्यांनी कामाचं डिस्ट्रीब्युशन करून घेतलं। मग त्यावेळेला पुरुषांनी ठरवलं की शिकार करायची म्हणून आणि बाईंनी ठरवलं की घरामध्ये मुलांना सांभाळायचं किंवा मांस शिजवायचं वगैरे बाईंनी ठरवलं। त्या दोघांनी जो नियम सुरुवात केला त्याचे पडसाद आजपर्यंत समाजामध्ये उमटलेले आहेत। ठीक आहे ना, लक्षात आलं? हेच सांगायचं होतं मला की त्या दोघांनी जेव्हा त्यांना कोणी राईट्स दिलेले नव्हते, त्यांनी ठरवून घेतलं दोघांनी कसं आयुष्यात जगायचं म्हणून, आणि तेव्हापासून सुरुवात झाली। मग त्याच्यानंतर सुरुवात झाली की मग प्रत्येक पुरुष बाहेर जाऊन कमवायला लागला आणि प्रत्येक बाई घरामध्ये बसून काम करायला लागली, त्या दोघांनी ठरवलं म्हणून, बरं का। मग हा समाज तसाच पुढे पुढे चालत आला। मध्ययुगामध्ये असं थोडासा फरक पडत गेला की युद्ध जेव्हा भारतामध्ये होऊ लागले समजा, त्यावेळेला मग प्रत्येक गोष्टीला वस्तू म्हणून पाहिलं जाऊ लागले। त्याच्यामध्ये मग महिलांची पण गणती वस्तूमध्ये होऊ लागले। मग युद्धामध्ये महिलांना उचलून न्यायचा प्रकार सुरू झाला। मग कुठलीही असू दे, म्हणजे त्याला जात वगैरे काही नाही आहे। जसं वस्तू उचलून घेऊन जातो तसं युद्धामध्ये महिलांना उचलून घेऊन जाऊ लागले।
त्यावेळेला मग ही संस्कृती मला वाटतं की तेव्हा ही संस्कृती डेव्हलप झाली की मग डोक्यावर पदर घ्यायचं, चेहरा दाखवायचा नाही आहे किंवा आपली बुरका जो घ्यायचा आहे त्या पद्धती मग जास्त प्रमाणात वाढल्या. हे माझं ॲनालिसिस आहे, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही आहे बरं का. मग त्यावेळेला महिलांना आपण सांभाळून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आल्या. 21व्या शतकाकडे जेव्हा वाटचाल करू लागलो ना तेव्हा मग सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या बदलत आल्या. मग असं आहे का मध्ययुगामध्ये कोणी शूर पराक्रमी महिला नव्हत्याच का? असं काही नाही आहे. वर दिल्लीमध्ये रजिया सुलतान होत्या, खाली कित्तूर चन्नम्मा होत्या, अशा झाशीची राणी होती, या सगळ्या होत्याच आधीमध्ये, पण बोटावर मोजण्यासारखे होते. बाकी सगळे मग राजेच आपल्याला दिसतात. मग महिला थोड्याच होत्या, तेव्हाही होता हा प्रकार. मग त्याच्यानंतर मग आपण थोडंसं एज्युकेशनकडे चाललो. मग शिक्षणाकडे जेव्हा जाऊ लागलो ना तेव्हा मग आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि बाकीच्यांनी मग शिक्षणाकडे जेव्हा न्यायला लागले तेव्हा महिलांनी शिक्षण घेऊन घरातून बाहेर पडायचा प्रकार सुरुवात झाली. कौटुंबिक हिंसाचार कायदा, हुंडाबळी, महिलांची छेडछाड आदी कायद्यांवर या चर्चासत्रात उहापोह करण्यात आला. नवीन कायद्याचाही परामर्श घेण्यात. महिलांनी जागरूक राहून आत्मविश्वासाने परिवाराची उद्योगाद्वारे प्रगती साधावी, जेणेकरून स्वतःसह समाजही सक्षम बनण्यास मदत होईल, असं प्रतिपादन मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे यांनी व्यक्त केलंय. त्या महिला व उद्योग काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या. महिलेने काय करायचं हा प्रश्न प्रत्येकीच्या समोर येतो. मग आता हे सगळं जे असेल तर अगदी आपण शेतीपासून जरी सुरुवात केली तर शेतीमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत बघा, विचार करा की त्या शेतातही काम करतात दिवसभर, त्याच्यानंतर घरी सकाळी स्वयंपाक करून परत संध्याकाळी पण घरातलं करतात. म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलेसारखं शेतकरी महिला पण करतात. मला तर बऱ्याच वेळा असं वाटतं की शेतकरी महिलांचं जे आर्थिक शोषण असेल किंवा कामाच्या बाबतीत असेल तिचं जे शोषण होतं ते तेवढं शोषण अजून कुठल्या महिलेचं होत नसेल. मग या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग ज्या महिला ग्रामीण भागातल्या असेल तर त्यांना मी नेहमी सांगत असते की तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून खूप नवीन स्कीम्स असतात. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की म्हणजे मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते, त्यामुळं जे पथ विक्रेते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 10,000च्या स्कीम होत्या. 10 हप्त्यामध्ये तुम्ही ते कर्ज फेडा. म्हणजे पाणीपुरीची गाडी असेल, भेळीची गाडी असेल की छोट्या 10,000चं कर्ज घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहू शकता. महिलांमधील अंधश्रद्धा या विषयावरील या कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आलं. आजच्या आधुनिक काळात नातेसंबंध जोपासून महिलांनी संसाराचा हिमालय उभारावा, असा प्रेमाचा संदेश ज्येष्ठ नेते तथा समाजसेवक सुधीर खरटमल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिलाय. हमारी नन्ही चंदेताई वो तालाब के बाजू में झांसी की रानी लगी हुई है. हम हमेशा उनको वो ढंग से देखते हैं. हमारी बहन यानी कि वो झांसी की रानी है, वो कुछ देखती नहीं, उसके काम करती है, हम उनके पीछे रहते हैं. उनको जो भी चाहिए वो करना हम लोग का काम बनता है. हमारा पार्ट है वो काम करने का. हम शरद पवार जी के साथ में जब काम करते हैं तो उनको सोचते हैं कि वो ताई जो भागदौड़ करती है उसमें हमारी बहन संगीता भी बहुत काम करती है. बऱ्याचशा सुना आहेत, बऱ्याचशा आया आहेत, बऱ्याचशा सासवा आहेत. मी पण मला एक नात आहे, एक नातू आहे आणि सून पण मुलगा आहे. आताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये काय झालं मॅडम सांगतो तुम्हाला. लग्न झाल्यानंतर त्या मुलीची आई त्याला फोन करते मुलीला, काय जेवलीस का म्हणून. ती विचारते तू झोपलीस का म्हणून. अरे काय करायचं, लहानपणापासून झोपू नये, जेव खात नाही. आता तू तिला घरात तिचा संसार करू दे ना. तिचा संसार करताना ती विचारते तू जेवलीस का. ठीक आहे, हरकत नाही, एकदा जोडलं एखाद दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी परत विचारते तू पूजा केलीस का, आज पौर्णिमा आहे. अरे काय म्हणे, माझा उद्देश काय सांगतो की तिच्या घरातली ती सासू असते, तिचं ऐकते. अच्छा तिचा फोन आला का, मग तिला ती काहीतरी वेगळा बोलली की मग त्या सासूला राग येणार. मला जेव्हा ते बोलल्या आमच्या नलिनी चंदेले मॅडम की असं आहे तुम्ही यायचं आहे, मी आवर्जून ह्या कार्यक्रमाला मुद्दाम आलो, मी येणार नव्हतो. मात्र मी समाजाचे बघतो आजकाल फार भयानक प्रकार आहेत आहे. आणि त्या जेवढ्याही बसल्या सासूची माझी विनंती आहे, मुलगी लग्न होऊन गेली ना सोडून टाका तिला. एक वर्ष 6 महिने बिंदास तिला काम करू द्या. तिला काय संसार करायचा करू द्या. आपला आहे ना, आपण करू ना. संसार करताना तिला जे काय करायचं करू द्या. की काय होतं की तिच्या आई वडील जे बघतात ना, ऐकतात ना असं, अच्छा तुझ्या आईचा फोन आता काय, बरं मी बघते तिला. बघ म्हणजे असा प्रकार घडतो. आणि त्यातून आत्ता माझ्या हातून ते घडलेली घटना होतं की उद्या ह्या पुढच्या आठवड्यात एक डायव्हर्स होणार आहे. मी त्यांना समजावून सांगितलं नवरा दोघालाही की तुम्ही ऐका माझं. प्रश्न असा आहे की महिला सबलीकरण ताईने सांगितलं धंद्याबद्दल, यांनी सांगितलं कायद्याबद्दल. मी तुम्हाला सामाजिक सांगितलं की घरामध्ये आपलं कसं वातावरण पाहिजे, शांततेचं वातावरण पाहिजे. आता लोक एकत्र कुटुंब हा असं सांगायला लागले.
समाजातील वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यात यावं यावरही या कार्यक्रमात विशेषतः जोर देण्यात आला. महिलांनी एकमेकात सामंजस्याची भूमिका घेऊन जीवनात वाटचाल करावी, महिला आरक्षणाचा फायदा घेऊन सक्षमपणे आपली प्रगती साधावी, असं आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलंय. ते विचार वेगळ्या पद्धतीनं जातात आणि त्याच्यामुळे त्या घरात ते भांडणं होत असतात. तसं होऊ नये आणि सासूने देखील सुनेला समजून घेतलं पाहिजे, कारण हा युग आधुनिक युग आहे. महिला देखील आता सक्षम होऊ घालत आहेत, होऊ पाहत आहेत. महिलांच्या बाबतीत सक्षम होण्याच्यासाठी प्रथमतः आमचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी पाऊल उचललं. माझ्या महिला भगिनी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यायला पाहिजे. त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. पुरुषापेक्षा जास्त चांगलं काम महिलाकडून होत आहे हे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांनी महिलांना ग्रामपंचायतीपासून ते स्थानिक स्वराज्य, मग जिल्हा परिषद असू दे, महापालिका असू द्या, नगर परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, त्या ठिकाणी 50% आरक्षण आणलं महिलांच्यासाठी. म्हणूनच आमच्या नलिनीताई महापौर झाल्या, आमच्या सुनीताताई रोटे 2 वेळा नगरसेविका झाल्या, कांगरे मॅडम नगरसेविका झाल्या. अतिशय उत्तम पद्धतीनं घरातलं काम करून बाहेरचं काम इतकं उत्तम पद्धत आमच्या पुरुषापेक्षा जास्त चांगलं काम करतात असं मला वाटतं. या कार्यक्रमाप्रसंगी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहल जगदाळे यांनी तर आभार प्रदर्शन नंदा कांगरे यांनी केलं. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र. सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन. गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाछापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.